गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असलेले आणि काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या गावातील ही निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. पण आता ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले असून या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ती प्रतिष्ठेची झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अजित पवारांची साथ सोडून राजन पाटील यांनी भाजपचे कमळ हातात घेतले होते. त्यामुळे ही नगरपंचायत निवडणूक न लढवताच भाजपला मिळेल असा अंदाज होता. पण या ठिकाणी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरून राजन पाटील यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. या उज्ज्वला थिटे कोण आहेत आणि राजन पाटील यांच्याबरोबर वाद काय आहे? उज्ज्वला थिटे या मूळच्या सोलापूर शहरातील रहिवासी आहेत. 2000 साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत लग्न झालं. 2020 साली महादेव थिटे यांचं कोरोना आणि कावीळ झाल्याने निधन झालं. 23 वर्ष अनगरमध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या कुटुंबियांचे कोणतेही वाद नव्हते. मात्र 2023 साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्यासोबत वाद झाल्याचे थिटे यांनी सांगितले. 21 फेब्रुवारी 2023 रोजी गावात शिवजयंतीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं. यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली. हे प्रकरण पोलिसात गेलं आणि जयवंत थिटेवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी मागितली. तरीही त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणे सुरूच राहिल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे वाद आणखीच वाढत गेला.